लोणीकरांची जीप पुन्हा एकदा घसरली। सरकार विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकरांनी आपल्या भाषणातून आगपाखड केली। जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये सोलार योजनेच्या शुभारंभाप्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी टीका केली। दरम्यान बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जातोय। चरवट्यावर बसलेले जे 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो। बबनराव लोणीकरांना समज देऊ अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पाहूया। बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही। देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही। त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही, तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल। दरम्यान यावर बबनराव लोणीकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात त्याही पाहूया। नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला, या महाराष्ट्राचा जन्मसुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला। महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली। 11 कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला। एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे। 26 आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं अतिरेक्यांनी, ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं। हे सुद्धा जर सांगितलं असतं तर त्या सत्याला एक खरोखर एक किनार मिळाली असती की हे सत्य बोलत आहे। बबनराव लोणीकर एवढा माज बरा नव्हे, आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का, पाराखाली घोंगडं टाकून हिशेबाला बसूया। म्हणजे सत्तेचा माज कसा येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे। मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या। लोणीकर हेही सांगा, कारण मोदींच्या धोरणामुळेच या 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे लक्षात घ्या। हे वादग्रस्त आणि हे विकृत वक्तव्य आहे, आणि या विकृतीतून जी भाजपची जी मानसिकता आहे ही स्पष्ट स्वरूपामध्ये यातून परावर्तित होत आहे। जनतेच्या टॅक्समधून पैसा जमा होतो आणि त्या एकंदरीत झालेल्या टॅक्सच्या पैशातून नीती ठरवण्याकरता निवडणूक प्रक्रियेमधून हे शासन निवडलं जातं। हे वर्चस्ववादी लोक आहेत आणि या वर्चस्ववादी लोकांना जे तळागाळातली किंवा अन्य जी लोक आहेत ही यांना हलकट वागणूक देणे ही भाजपची ही मानसिकता आहे, आणि यातून आलेला हा अहंकार आहे, आणि त्या अहंकारातून जी विकृती आहे ही त्यांच्या वक्तव्यातून ही परावर्तित झालेली आहे। शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर वेगवेगळ्या स्तरातून टीका झाल्यानंतर आमदार बबनराव लोणीकरांनी स्पष्टीकरण दिलं। ग्रामीण भाषेत बाप बोललो, शेतकऱ्यांची 1000 वेळा माफी मागेन असं बबनराव लोणीकरांनी म्हटलंय। पाहूया। राजकीय पक्षाच्या एक 10 लोकांचं टोळका आहे की ते आमच्या विरोधात टोल करतं, आणि आमच्या खेड्यातली भाषा आहे। आम्ही वडिलाला बाप म्हणतो, आपल्या आईला खेड्यात माय म्हणतात। आमच्या मतदारसंघात ग्रामीण भागात जी भाषा कळती त्या भाषेत मी हे बोललेलो आहे। मी कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या विरोधात मी 40 वर्षात कधी बोललो नाही, पण काही लोकांना भांडवल करायचं आहे आणि मला टार्गेट करायचं आहे। असं असलं तरी मला शेतकऱ्यांची माफी मागायला काय, मी 1000 वेळा हात जोडून शेतकऱ्याची माफी मागेल, पण मी बोललेलो नाहीये।